संख्याज्ञान हा घटक पाहणार आहोत. संख्याज्ञानामध्ये सगळ्यात महत्वाच्या संख्या सगळ्या माहीत असणं अत्यावश्यक आहे. कारण संख्येचं ज्ञान असल्याशिवाय गणितामध्ये कोणत्याही प्रकारचं एक्झाम्पल आहे ते तुम्ही सोडवू शकत नाही. त्यासाठी सगळ्यात महत्वाचं कोणत्याही स्पर्धा परीक्षा असतील त्या स्पर्धा परीक्षेला संख्येचं ज्ञान असणं अत्यावश्यक आहे. त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं पहिलं आहे ते आपल्याला नैसर्गिक संख्या त्याला नॅचरल नंबर म्हणून n या अक्षराने दाखवले जातात. आता नैसर्गिक संख्या कोणकोणत्या? ज्या संख्या 1, 2, 3, 4 अनंतापर्यंत या संख्यांना नैसर्गिक संख्या म्हणतात. ज्या संख्येची सुरुवात 1 पासून होते ते अनंतापर्यंत जाते या सर्व संख्यांना नैसर्गिक संख्या म्हणतात. या संख्या वस्तू मोजण्यासाठी वापरतात म्हणून त्यांना मोज संख्या म्हणतात. नैसर्गिक संख्येलाच मोज संख्या सुद्धा म्हणतात. पुढचा आहे सर्व नैसर्गिक संख्येची बेरीज नैसर्गिक संख्या येते. सर्व नैसर्गिक संख्येची बेरीज म्हणजे नैसर्गिक संख्यांची बेरीज ही नैसर्गिक संख्याच असते. नैसर्गिक संख्यांचा गुणाकार हा नैसर्गिक संख्याच असतो. नैसर्गिक संख्यांचा गुणाकार हा नैसर्गिक संख्याच असतो. आणि सर्वात लहान नैसर्गिक संख्या आहे ती 1 आहे. सर्वात लहान नैसर्गिक संख्या 1 आहे. विद्यार्थी मित्रांनो, हे नैसर्गिक संख्या आपण पाहिलेली आहे. त्यानंतर आपण पाहिजे 2 नंबरचा पूर्ण संख्या त्याला होल नंबर म्हणतात. होल नंबर म्हणून त्याला W या अक्षरानं दाखवले जातं. आता पूर्ण संख्या म्हणजेच याची सुरुवात 0, 1, 2, 3, 4 अनंतापर्यंत म्हणजे याची सुरुवात 0 न होते या संख्यांना पूर्ण संख्या म्हणजे 0, 1, 2, 3, 4 या संख्यांना पूर्ण संख्या म्हणतात. पूर्ण संख्या म्हणतात. त्यानंतर सर्वात लहान पूर्ण संख्या 0 सर्वात लहान पूर्ण संख्या आहे. सर्वात मोठी पूर्ण संख्या सांगता येत नाही कारण ते अनंतपर्यंत असते. लक्षात आलं? आता आपण पाहणार आहोत 3 नंबरची संख्या पूर्णांक संख्या त्याला इंटिजर म्हणतात. इंटिजर्स म्हणून त्याला I या अक्षरानं दाखवतात. आता पूर्णांक संख्या म्हणजे काय? धन म्हणजे अधिक प्लस धन संख्या ऋण म्हणजे वजा ऋण संख्या व 0 या संख्यांना पूर्णांक संख्या असे म्हणतात. पूर्णांक संख्या असे म्हणतात. म्हणजे धनसंख्या म्हणजे अधिक संख्या वजा संख्या आणि 0 या सगळ्यांना पूर्णांक संख्या म्हणतात. उदाहरणार्थ बघा. उदाहरणार्थ डॉट -3 -2 -1 0 1 2 3 आणि इकडे अनंत. इकडे अनंत इकडे अनंत म्हणजे हे निगेटिव्ह आहेत हे पॉझिटिव्ह आहेत. यांना सगळ्यांना आपण
पूर्णांक संख्या असे म्हणतात. 0 हा मध्यवर्ती बिंदू आहे. 0 हा मध्यवर्ती. आता सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या कोणती आहे? तर सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या ही वजा 1 आहे. सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या म्हणजे हे इथून सुरुवात होते. जसं जसं आपण डाव्या बाजूचा जसं संख्या लहान लहान होत जाणार आहे वजाबाकी, आणि इकडे येईल त्याचं वजा सर्वात मोठी ऋण संख्या 1 आहे. आणि सर्वात लहान किंवा सर्वात मोठी पूर्णांक संख्या सांगता येत नाही. सर्वात लहान पूर्णांक संख्या आणि सर्वात मोठी पूर्णांक संख्या सांगता येत नाही. आणि सर्वात लहान धनसंख्या कोणती? सर्वात लहान धन पूर्णांक संख्या कोणती आहे? सर्वात लहान धन पूर्णांक संख्या 1. म्हणजे 1 ही सर्वात लहान धन पूर्णांक संख्या आहे. आता आपण बघणार आहे 4 नंबरची संख्या ती आहे समसंख्या. समसंख्याला आपण इव्हन नंबर म्हणतो. इव्हन नंबर्स. आता कोणत्या संख्येला समसंख्या म्हणायचं? ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6 आणि 8 हे अंक असतात त्यांना समसंख्या म्हणतात. ज्या संख्येच्या एकक स्थानी म्हणजे युनिट प्लेसला 0, 2, 4, 6, 8 यापैकी कोणताही एक अंक जर असेल तर त्या संख्येला समसंख्या म्हणतात. उदाहरणार्थ 16,234 याच्यामध्ये एकक स्थानी 4 आहे. याचा अर्थ 4 हा अंक एकक स्थानी आहे. याचा अर्थ ही संख्या सम आहे. समजलं? आता काही गुणधर्म बघू. समसंख्येचे काही गुणधर्म बघू. काय गुणधर्म आहेत? सर्व समसंख्यांना 2 ने निशेष भाग जातो. कोणत्याही समसंख्येला म्हणजे सर्व समसंख्या यांना 2 ने पूर्ण भाग जातो. पूर्ण भाग जातो याचा अर्थ जी बाकी उरत नाही. 2 नंबरचा गुणधर्म आहे क्रमागत जे क्रमाने येणाऱ्या संख्या क्रमागत समसंख्यात 2 चा फरक असतो. क्रमागत जी समसंख्या 2 आहेत म्हणजे 2 क्रमाने येणाऱ्या संख्या म्हणजे 2, 4, 6 म्हणजे 2 आहे, 4 आहे, 6 आहे, 8 आहे, 10 आहेत. क्रमागत 2 संख्या कोणत्याही घ्या, ह्या क्रमागत 2 संख्या यांच्यातला फरक 2 असतो. 4 आणि 6 मधून 4 गेले की 2 राहिलं, 8 मध्ये 6 गेले की 2 राहिलं, 10 मध्ये 8 गेले की 2 राहिलं. हे क्रमागत संख्या आहेत, त्याचा फरक कायम 2 असतो. 3 नंबरच्या कोणत्याही नैसर्गिक संख्येची दुप्पट. कोणत्याही नैसर्गिक संख्येची दुप्पट समसंख्या असते. कोणतीही नैसर्गिक संख्या घ्या त्याची दुप्पट किती? समसंख्याच असते. त्यानंतर 2 किंवा जास्त 2 किंवा
जास्त दोन किंवा जास्त संख्यांची बेरीज वजाबाकी गुणाकार दोन किंवा जास्त संख्यांची बेरीज वजाबाकी गुणाकार ही समसंख्याच असते. विद्यार्थी हे सगळं आपल्याला माहिती असणं अत्यावश्यक आहे. त्यानंतर कोणत्याही समसंख्येतून एक वजा केल्यास आपल्याला विषम संख्या मिळते. कुठली संख्या मिळते? विषम संख्या मिळते. म्हणजे कोणत्याही समसंख्येतून एक वजा केलं की विषम संख्या मिळते. लक्षात आलं? आता आपण पाहणार आहोत 5 नंबरचा विषम संख्या. आता बघूया आपण विषम संख्या. त्याला आपण ऑड नंबर म्हणतो. ऑड नंबर्स. आता ह्याचा काय विषम संख्या कशा ओळखायची? ज्या संख्येच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7, 9 हे अंक असतील, त्या संख्यांना विषम संख्या म्हणतात. म्हणजे ज्या संख्येच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7, 9 हे ह्यातले कोणताही एक जर अंक असेल तर त्याला आपण विषम संख्या म्हणायची. उदाहरणार्थ 2,59,347 एकक स्थानी 7 आहे. याचा अर्थ ज्या संख्या एकक स्थानी जर 1, 3, 5, 7, 9 यापैकी एक अंक असेल तर एक विषम, म्हणजे हे विषम संख्या आहे. आता विषम संख्येचे गुणधर्म मग सांगितल्याप्रमाणेच विषम संख्येचे 2 ने भागले तर बाकी किती उरते? जसं समसंख्येला 2 ने भागले तर बाकी काय उरत नाही, त्याला विशेष पूर्ण भाग होतो. तसं विषम संख्येला 2 ने भागले बाकी एक उरते. त्याप्रमाणे जसं 2 क्रमवार विषम संख्येचा फरक 2च असतो. म्हणजे क्रमवार 2 विषम संख्यातील फरक 2 असतो. म्हणजे समजा उदाहरण 3 आणि 5 या 2 क्रमवार विषम संख्या यांतला फरक 5 मध्ये 2 3 गेले की राहिले किती? 2. याला म्हणायचं फरक, क्रमवार 2 संख्येचा फरक. त्याचबरोबर विषम संख्येची बेरीज किंवा वजाबाकी. विषम संख्या असतील, विषम संख्या यांची बेरीज किंवा वजाबाकी समसंख्या असते. म्हणजे उदाहरणार्थ बघा 3 अधिक 5, 3 आणि 5 हे दोन्ही विषम आहेत, यांची बेरीज 8 ही सम आहे. म्हणजे हे विषम आहे, हे विषम आहे आणि उत्तर याचं सम आहे. वजाबाकी केली तरी सुद्धा 2 आहे, म्हणजे यांची विषम. आणि पुढे आहे कोणत्याही विषम संख्येमध्ये एक मिळवल्यास
1 मिळवल्यास समसंख्या येते. समसंख्या येते. विद्यार्थी मित्रांनो, असे काही विषम संख्येचे गुणधर्म आहेत. 6 नंबरची संख्या मूळ संख्या. मूळ संख्या त्याला इंग्लिशमध्ये प्राईम नंबर म्हणतात. प्राईम नंबर्स. आता प्राईम नंबर्स कशाला नक्की म्हणायचं, तर ज्या संख्येस त्याच संख्येने व 1 ने भाग जातो. ज्या संख्यास त्याच संख्येने व 1 ने भाग जातो त्या संख्यांना मूळ संख्या म्हणायचं. म्हणजेच 2, 3, 5, 7, 11 असे या सर्व संख्यांना मूळ संख्या असे म्हणतात. आता एकूण मूळ संख्या किती आहेत, तर एकूण 1 ते 100 मध्ये 1 ते 100 मध्ये एकूण 25 मूळ संख्या आहेत. 25 मूळ संख्या आहेत. आता विद्यार्थ्यांनो, कोणते कोणते 25 मूळ संख्या आहेत आपण बघायचं. बघा, आता आपण 1 ते 10. आता 1 ते 10 मध्ये कुठले कुठले मूळ संख्या आहेत ते बघू. तर 1 ते 10 मध्ये 2, 3, 5 आणि 7 हे मूळ संख्या. नंतर 11 ते 20 मध्ये 11, 13, 17 आणि 19. 21 ते 30 मध्ये 21 ते 30 मध्ये आहेत 23 आणि 29. 31 ते 40 मध्ये 31 ते 40 मध्ये आहे 31 आणि 37. 41 ते 50 या नैसर्गिक संख्येमध्ये किती गट आहेत, किती आहेत मूळ संख्या, तर 41, 1, 43 आणि 47. 51 ते 60 यामध्ये 53 आणि 59 या दोन मूळ संख्या आहेत. 61 ते 70 याच्यामध्ये 61 एक आहे आणि 67 एक आहे. 71 ते 80 मध्ये 71 आहे, 73 आहे आणि 79 आहे. आणि 81 ते 90 आणि 91 ते 100. आता 81 ते 90 मध्ये 2 आहेत, 83 आणि 89 आणि 91 ते 100 मध्ये 97. म्हणजे विद्यार्थ्यांनो बघा, मूळ संख्या 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24 आणि 25 एकूण 25 मूळ संख्या. आता 1 ते 10 मध्ये किती आहेत, टोटल 4 आहेत. ह्याच्यामध्ये 11 ते 20 मध्ये 4 आहेत, 21 ते 30 मध्ये 2 आहेत, 31 ते 40 मध्ये 2 आहेत, 41 ते 50 मध्ये 3 आहेत, 51 ते 60 मध्ये 2 आहेत, 170 मध्ये 2 आहेत, 71 ते 80 मध्ये 3 आहेत, 81 ते 90 मध्ये 2 आहेत आणि 91 ते 100 मध्ये 1 आहे. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, हा नंबर जो तुम्हाला पाठ असेल 44, 22, 32, 23, 21 हा जर नंबर पाठ असेल तुम्हाला 44, 22, 32, 23, 21 हा जर नंबर पाठ असेल तर तुम्ही कोणत्याही अंकाचा, म्हणजे कोणता अंक तुम्हाला परीक्षेला विचारतात 1 ते 10 मध्ये किती मूळ संख्या आहेत, तर पटकन तुम्हाला सांगता आले पाहिजे किती मूळ संख्या आहेत कोणत्या गटामध्ये. विद्यार्थी हे अंक, हा नंबर लक्षात ठेवा. 44, 22, 32, 23, 21 हा नंबर तुमच्या लक्षात असेल तर लक्षात येते 1 ते 10, 11 ते 20 हा गट आहे. प्रत्येकाचा 10 गट आहेत.
म्हणजे हा नंबर लक्षात आला तुम्हाला पटकन तुम्ही याचं उत्तर सांगू शकता. आता ह्याच्यामध्ये सर्वात लहान मूळ संख्या, आता सर्वात लहान मूळ संख्या कुठली आहे, तर सर्वात लहान मूळ संख्या आहे ती 2 आहे. सर्वात लहान मूळ संख्या आहे ती 2 आहे. ती 2 आहे ती सम, बाकी सगळे विषम संख्या आहेत बघा. बरोबर, म्हणजे आपल्या इथे लिहिता येईल सर्वात लहान मूळ संख्या 2 आहे आणि एकमेव सममूळ संख्या ही सुद्धा 2 आहे. एकमेव अखंड ह्या मूळ संख्येमध्ये फक्त एकच 2 हा अंक आहे, तोच फक्त सम आहे, बाकी सगळे विषम आहेत. मूळ संख्या हे फक्त 100 अनंत आहेत. बरोबर, आता 1 ते 100च्या मूळ संख्येची बेरीज म्हणजे सगळ्या मूळ संख्यांची बेरीज म्हणजे 1 ते 100 मधील सर्व मूळ संख्या यांची बेरीज आहे ती 1060. लक्षात पाहिजे. म्हणजे 1 ते 100 मध्ये 25 मूळ संख्या आहेत. 25 मूळ संख्यांची बेरीज 1060 आहे आणि 1 ते 50 पर्यंत एकूण 15 मूळ संख्या आहेत. 1 ते 15 मध्ये किती एकूण आहेत? 15 मूळ संख्या आहेत. आणि 1 ते 50 पर्यंत असलेल्या सर्व मूळ संख्येची बेरीज, जे 15 मूळ संख्या आहेत त्यांची बेरीज आहे ते 328 आहे. विद्यार्थी मित्रांनो लक्षात असू दे, 1 ते 100 मध्ये 25 मूळ संख्या आहेत, त्या सर्व मूळ संख्येची बेरीज 1060 आहे. 1 ते 50 मध्ये 15 मूळ संख्या आहेत, त्यांची बेरीज आहे ती 228 आहे. विद्यार्थी मित्रांनो हे सगळ्यात महत्वाचं आहे, कारण तुम्हाला परीक्षेला याच्यावर कोणता ना कोणता प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर आपण पाहूया आता पुढचा. आता पाहूया आपण 7 नंबरची संख्या संयुक्त संख्या. त्याला इंग्लिशमध्ये कंपोजिट नंबर म्हणतात. कंपोजिट नंबर्स. आता कंपोजिट नंबर्स कोणते आहेत? नैसर्गिक संख्येमधून एक व मूळ संख्या काढल्यास उर्वरित सर्व संख्यांना संयुक्त संख्या म्हणतात. आता 1 का काढलं तर 1 ही संख्या मूळ ही नाही संयुक्त नाही, त्यामुळे 1 आपण साईडला काढलं. 1 आणि मूळ संख्या 25 आणि 1 जर साईडला तर एकूण 1 ते 100 मध्ये 1 ते 100 मध्ये एकूण 74 संयुक्त संख्या आहेत. किती आहेत? 74 संयुक्त संख्या आहेत, हे लक्षात असू दे. आता 1 ही संयुक्त नाही, ही लक्षात असू दे. 1 ही संयुक्त संख्या नाही आणि मूळ संख्या नाही, हे सगळ्यात महत्वाचं आहे. 1 ही मूळ आणि संयुक्त संख्या नाही. 1 मूळ ही नाही, संयुक्त संख्या नाही. सर्वात लहान संयुक्त संख्या कुठे असणार आहे? तर 4. सर्वात लहान संयुक्त संख्या 4 आहे, कारण 1 बघा, 1 मूळ नाही संयुक्त नाही, हे नाही. 2 ही मूळ संख्या आहे, हे बी नाही. 3 मूळ संख्या आहे, म्हणजे राहिली 4. 4 ही पहिली संयुक्त संख्या आहे. लक्षात आलं? आता आपण पाहणार आहोत 8 नंबरची संख्या, ती आहे त्रिकोणी संख्या. त्रिकोणी
संख्या, त्याला इंग्लिशमध्ये ट्रायंग्युलर नंबर्स म्हणतात. ट्रायंग्युलर नंबर्स म्हणतात. आता त्रिकोणी संख्या कशी ओळखायची बघा. त्रिकोणी संख्येचं काय व्याख्या आहे? दोन क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या गुणाकाराच्या, क्रमवार दोन नैसर्गिक संख्येच्या गुणाकाराच्या निमपटीस म्हणजे निमपटीस त्रिकोणी संख्या म्हणतात. त्रिकोणी संख्या म्हणतात. म्हणजे दोन क्रमवार संख्या आहेत, दोन क्रमवार संख्येची गुणाकार त्याची निमपट म्हणजे त्रिकोणी संख्या. आता सर्वात लहान त्रिकोणी संख्या कोणती? तर सर्वात लहान त्रिकोणी संख्या 1 आहे. म्हणजे 1 आणि 2 यांचा गुणाकार 2 भागिले 2 केले की 1 राहतं, म्हणून त्रिकोणी सगळ्यात लहान त्रिकोणी संख्या 1. नंतर 1 ते 100 मध्ये 1 ते 100 मध्ये एकूण 13 त्रिकोणी संख्या आहेत. किती त्रिकोणी संख्या आहेत? तर 1 ते 100 मध्ये 13 त्रिकोणी संख्या आहेत. आता आपण पाहूया 9 नंबरची संख्या, ते म्हणजे चौरस संख्या. चौरस संख्या त्याला म्हणतात स्क्वेअर नंबर. स्क्वेअर नंबर्स ची व्याख्या काय आहे? कोणत्याही पूर्ण वर्ग संख्येस चौरस संख्या म्हणतात. चौरस संख्या म्हणतात. म्हणजे उदाहरणार्थ 4, 9, 25, 36 अशा पद्धती. आता आपण पाहणार आहोत पुढचा 10 नंबरचा संख्या. 10 नंबरची संख्या आहे ती सहमूळ संख्या. त्याला इंग्लिशमध्ये कोप्राइम नंबर्स. त्यानंतर कोप्राइम नंबर्स. आता त्याची व्याख्या काय? ज्या दोन संख्यामध्ये एकही सामायिक अवयव नसतो त्यांना सहमूळ संख्या म्हणतात. उदाहरणार्थ 9 आणि 10 यांच्यामध्ये सामायिक काहीच नाही. 9 आणि 10 म्हटलं तर 9च्या पाड्यात 9 आहे, 10च्या पाड्यात 10. यांच्यामध्ये सामायिक कोणती संख्या नाही, त्याला म्हणायचं सहमूळ संख्या. दुसरं 5 आणि 27 घेतलं तर 5चा पाडा वेगळा, 5च्या पाड्यात 5 आहेत, 27 हे 3च्या पाड्यात आहे, 27च्या पाड्यात. म्हणजे ह्याच्या कोणत्याही संख्येच्या पाड्यामध्ये 5 नाही, ह्याच्या कोणत्याही 5च्या पाड्यामध्ये कोणती 27 नाही. म्हणजे सामायिक अवयव कुठलाच नाही, ह्याला म्हणायचं सहमूळ संख्या. ह्याच्यामध्ये सामायिक फक्त एकच अंक असतो, एकच. म्हणजे 1 हा सामायिक, बाकी कुठलाच अंक सामायिक नसतो. त्याचा गुणधर्म काय? तर सहमूळ संख्यांचा मसावी 1 असतो. ज्या समूळ संख्या आहेत त्यांचा मसावी 1च असतो आणि त्यांचा लसावी असतो. लसावी हा त्यांच्या गुणाकार इतका असतो. लसावी मग काढायचं तर या दोघांचा डायरेक्ट गुणाकारायचा. म्हणजे 9 आणि 10चा मसावी किती? 1च, कारण समूळ संख्या आहे, बरोबर. आणि त्या लसावी म्हणजे 9 10 90, 90 10 त्याचा लसावी आला. लक्षात येते का? आणि सगळ्यात महत्वाचं,
क्रमवार संख्या ही सहमूळ संख्या असते. क्रमवार दोन संख्या असतील तर ती सहमूळ संख्याच असते. म्हणजे 11, 12 समूळ संख्या, त्यांचा लसावी मसावी 1, लसावी त्यांचा गुणाकार, दोघांचा गुणाकार. म्हणजे क्रमवार नैशी क्रमवार संख्या असतील, क्रमवार दोन संख्या असतील, क्रमवार दोन संख्या असतील तर ते समूळच असतात. क्रमवार दोन संख्या समूळच असतात, हे आपल्याला लक्षात असलं पाहिजे. आता आपण बघूया 11 नंबरची संख्या, जोडमूळ संख्या. त्याला ट्विन प्राईम नंबर म्हणतात. आता प्राईम नंबर आपण बघितल्यात, एकूण 25 प्राईम नंबर्स आहेत, मूळ संख्या आहेत. प्राईम नंबर म्हणजे मूळ संख्या. आता जोडमूळ, जोड म्हणजे जोडणाऱ्या, बरोबर. मग असं आता काय ह्याची व्याख्या होऊ शकते, दोन मूळ संख्यांच्या दरम्यान, दोन मूळ संख्येच्या दरम्यान फक्त एकच संयुग संख्या असते. म्हणजे दोन मूळ संख्यांच्या दरम्यान, म्हणजे दोन मूळ संख्यांना जोडणारी फक्त एकच संयुक्त संख्या असते. एकच संयुक्त संख्या असते, त्यांना जोडमूळ संख्या म्हणतात. जोडमूळ संख्या म्हणतात. आता 1 ते 100 मध्ये किती जोडमूळ संख्या आहेत, तर 1 ते 100 मध्ये, 1 ते 100 मध्ये एकूण 8 जोड्या आहेत. किती जोड्या आहेत, 8 जोड्या. समूळ संख्या एकूण 8 जोड्या आहेत. तर कुठल्या कुठल्या जोड्या आहेत त्या, 3 आणि 5. एक जोडी करा, ह्याच्यामध्ये फक्त 1, 4 आहे, ही संयुक्त संख्या आहे, म्हणजे एकच जोडलेला आहे. नंतर 5 आणि 7, ह्याच्यामध्ये 6 एकच जोडलेला आहे. ह्याच्यामध्ये 11 आणि 13, म्हणजे तो 12 एकच आहे. 17 आणि 19, 18 एकच संख्या दोघांच्या मध्ये. नंतर 29 आणि 31, 30 ह्यात एक संयुक्त संख्या आहे. 41 आणि 43 एक जोडी आहे. नंतर 59 आणि 61 एक जोडी आहे. आणि 71 ते 73 एक जोडी. म्हणजे एकूण 8 जोडमूळ संख्या आहेत. आता 12 नंबर संख्या काय आहे, तर ती आहे परिमेय संख्या. परिमेय संख्या, त्याला म्हणतात रॅशनल नंबर. रॅशनल नंबर्स. आता परिमेय संख्या 3 प्रकारच्या परिमेय संख्या आहेत. आता कुठल्या कुठल्या परिमेय संख्या आहेत आपण बघू. त्याच्यामध्ये एक आहे ती साधी परिमेय संख्या. एक नंबर आहे ते साधी परिमेय संख्या. आता साधी परिमेय संख्या म्हणजे काय, तर कोणत्याही पूर्णांक संख्येच्या, कोणत्याही पूर्णांक संख्येच्या छेदात शून्य सोडून कोणताही पूर्णांक संख्या असते. आपण आता बघितले मगाशी पूर्णांक संख्या म्हणजे प्लस, मायनस आणि 0, त्याला पूर्णांक संख्या म्हणजे. शून्य त्याचा छेद म्हणजे अंश आणि छेद, ह्याच्यामध्ये छेद शून्य नसून बाकी कुठलाही असला तर ते परिमेय संख्या म्हणतात. म्हणजे उदाहरणार्थ काय, उदाहरणार्थ 5 नुसार त्याच्या खाली 1 असतो, म्हणजे ही पूर्ण परिमेय संख्या आहे. समजा सांगितलं वजा 3/2 परिमेय संख्या आहे. नंतर 0/5 परिमेय संख्या आहे. 0 परिमेय संख्या आहे, त्यांना म्हणायचं परिमेय संख्या. जर छेद 0 असेल, समजा 2/0 हे असेल तर ह्याला परिमेय संख्या म्हणायची नाही. ही परिमेय संख्या नाहीत, कारण छेद 0 नसला पाहिजे. छेद 0 असेल तर परिमेय संख्या नाही, हे लक्षात ठेवा. लक्षात आलं. आता आपण बघायचं आहे दुसरी परिमेय संख्या, ती आहे दशांश चिन्हाच्या
परिमेय संख्या. आता दशांश चिन्हाच्या परिमेय संख्या कुठल्या काय, तर हे कसं ओळखायचं, जर दशांश चिन्ह आहे त्या दशांश चिन्हाच्या उजवीकडे जर एखादी संख्या किंवा एखादा अंक किंवा गट पुन्हा पुन्हा येत असेल, पुन्हा पुन्हा जर येत असेल तर त्या संख्यांना परिमेय संख्या म्हणतात. दशांश चिन्हाची परिमेय संख्या. उदाहरण काय, समजा 0.555 आणि पुढाचं डॉट असेल, म्हणजे 5 हा अंक रिपीट व्हायला म्हणजे ही परिमेय संख्या आहे. किंवा असा असेल 0.342 डॉट याचा अर्थ 342 हे रिपीट व्हायला, बरोबर. किंवा 6.21 आणि अशी रेषा असेल, डोक्यात जर असेल तर याचा अर्थ काय, 21 हा अंक रिपीट व्हायला, म्हणजे अशा संख्यांना दशांश चिन्हाच्या परिमेय संख्या असे म्हणतात. आता आपण पाहणार आहोत 3 नंबरचा परिमेय संख्येमध्ये तिसरा की कर्निस्थ परिमेय संख्या. कर्निस्थ परिमेय संख्या. आता कर्निस्थ परिमेय संख्या म्हणजे काय, कर्णी म्हणजे काय, आपण वर्ग चिन्ह, घनमूळ चिन्ह या संख्या याला कर्णी म्हणायचं. ही चिन्ह आहे ती कर्निस्थ, म्हणजे घनमूळ असेल किंवा नुसतंच वर्गमूळ चिन्ह असेल त्यांना म्हणायचं कर्निस्थ, ह्याला म्हणायचं कर्णी. याला कर्निस्थ परिमेय संख्या, ह्याच्या आत जी संख्या आहे आणि त्याचं उत्तर जर पूर्ण संख्या येत असेल तर त्याला कर्निस्थ परिमेय संख्या म्हणायचं. म्हणजे जर काय ते व्याख्या काय त्या, ज्या करणीचे उत्तर पूर्णांक संख्या मिळते, ज्या करणीचे उत्तर पूर्णांक संख्या मिळते तिला कर्निस्थ परिमेय संख्या किंवा त्या संख्येला परिमेय संख्या म्हणतात. तिला परिमेय संख्या म्हणतात. उदाहरणार्थ काय, उदाहरणार्थ वर्गमुळात 16. कोणाचं वर्गमूळ 16 आहे, तर 4 या संख्येचं, बरोबर. किंवा घनमुळात 8. कुणाचं 8 घनमूळ आहे, तर 2. ही परिमेय संख्या, बरोबर. म्हणजे ज्या संख्येचं वर्गमूळ घनमूळ काढता येतं, म्हणजे पूर्ण संख्या आहे, काढता येते याचा पूर्ण संख्या आहे, त्या संख्येला परिमेय संख्या असे म्हणतात. आता आपण बनवतो 13 नंबरचा संख्या. 13 नंबरची संख्या आहे ती आहे वास्तव संख्या. आता वास्तव संख्या कोणाला म्हणायचं, त्याला म्हणतात रिअल नंबर. आता वास्तव संख्या कशाला म्हणायचं, तर परिमेय आणि अपरिमेय संख्या मिळून, म्हणजे परिमेय व अपरिमेय संख्यांना वास्तव संख्या म्हणतात. परिमेय व अपरिमेय संख्यांना वास्तव संख्या म्हणतात. अपरिमेय संख्या म्हणजे काय, ज्यांचं कर्णी संख्या पूर्ण संख्या नसतात त्यांना अपरिमेय संख्या. ज्याचा गट आहे ते पुन्हा येत नाही, नुसता रिपीट असतो, त्यामुळे अपरिमेय संख्या. आता अपरिमेय संख्या म्हटल्या, उदाहरणार्थ 5.3210524 डॉट. याचा अर्थ दशांश चिन्हाच्या पुढे कोणताही संख्या किंवा कोणताही संख्येचा गट रिपीट होत नाही, परंतु प्रत्येक अंक वेगवेगळे असतात आणि वेगळ्या क्रमाने असतील, तर अशा संख्यांना अपरिमेय संख्या असे म्हणतात, हे लक्षात ठेवा. किंवा वर्गमुळात 5, हे जर 5चं वर्गमूळ नाहीये, म्हणजे आहे परंतु ते अशा स्वरूपात येतं, त्याला म्हणायचं पूर्ण. हे जर 5चं वर्गमूळ पूर्ण संख्या येत नाही, म्हणजे याला अपरिमेय संख्या असे म्हणतात. अशाला म्हणजे अपरिमेय संख्या म्हणजे काय, ज्या कर्णीचे उत्तर पूर्ण संख्या नसते
पूर्णांक संख्या नाही, ज्या करणीचे उत्तर पूर्णांक संख्या नसते अशा संख्यांना अपरिमेय संख्या असे म्हणतात. हे आपल्याला लक्षात घ्यावे. हे 14 नंबरचं अपरिमेय संख्या आहे. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण एकूण 14 संख्यांचा अभ्यास केलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशाच संख्येचं ज्ञान आणि त्यावर काही एक्झाम्पल असतील किंवा काही त्यांचे गुणधर्म आहेत ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, अशाच प्रकारच्या स्पर्धा परीक्षेमध्ये विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची उत्तरे जर तुम्हाला सोप्या पद्धतीनं ट्रिक्स जर लक्षात ठेवायचे असतील किंवा भरपूर ट्रिक्स पाहायचे असतील तर विद्यार्थी मित्रांनो, हा चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा. धन्यवाद.